तर नमस्कार सर्वांना. आज आपण जो हा व्लॉग घेऊन आलो आहे तो खूप छान आणि मस्तच आहे. अतिशय बघायला गेलं तर प्रत्येक भक्ताचा आवडता व्लॉग आहे, कारण आज आपल्या लाडक्या बाप्पाचं पाठपूजन आहे. ते पण एक नाही तर दोन. तर पहिलं पाठपूजन आहे आपल्या परेलचं महाराजाचं आणि दुसरं पाठपूजन आहे ते आपल्या अबुदयनगरच्या राजाचं. तर आज आपण हे दोन्ही गणपती आणि त्यांचे पाठपूजन हे आपण प्रॉपर ह्या व्लॉगमध्ये सगळं काही बघणार आहे. तर पूर्ण एंडपर्यंत पहा, मध्येच कुठे स्किप वगैरे करू नका प्लीज. आणि हां, बेल आयकन हिट करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन जे कोणतेही व्लॉग येतील ते तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील या माझ्या यश घाग व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर. आणि एक छोटीशी नम्र विनंती आहे की मला थोडंसं बरं नाही आहे, कारण कालच मी नुकताच सोलापूरचा प्रवास वगैरे करून आलो आहे. तर त्यामुळे थोडंसं अंग माझं रशरशीत आहे, म्हणजे थोडी तब्येत खराब आहे माझी आणि थोडा आवाज देखील तुम्हाला कळतच असेल चेहऱ्यावरून वगैरे. तर तसंच आता आपण इथून घरी आहे, तर आता आपण सर इथून निघू, कारण आपलं टायमिंग आहे दोघांचा सुद्धा काहीतरी 7 आणि 6 असं काहीतरी आहे. जे एक पाठपूजन चालवणार आहे 6ला, म्हणजे 6 बोलले तर 6:30 पकडा, आणि एक सांगितलं 7 म्हणजे 7:30 पकडा. तर आता आपण इथून सरळ निघू परळला जायला. तर चला या. घरातून असं तुम्हाला सांगितलेलं, तर घरातून आपण निघालो आहे आणि आपण आलो आता परेळला, म्हणजे परेलचा महाराजा माझ्या मागे बघू शकता, आणि ढोलचा आवाज देखील येतो आहे. तर आता आपण तिकडे जाऊन जरा बघू सगळं. आणि आज माझ्यासोबत मी एकटा नाही आलो आहे, तर माझ्यासोबत आहे माझी मावशी. तर तुम्ही माझ्या मावशीला बघू शकता. तर इथे माझी आज मावशी आहे आज माझ्या व्लॉगमध्ये. आज ती आलेली आहे मस्त वेळात वेळ काढून. सो आज आपण तिला परेलचा महाराजाचं दाखवू पाद्यपूजन आणि पाठपूजन कसं होतं काय ते. पूर्ण व्लॉग एंडपर्यंत पहा. आणि आता मी आणि मावशीला जातो बघायला. तुम्ही सुद्धा व्लॉग बघा. देवांचा तू देव माझा, सर्वांच्या हृदयी ठसो, मुखातूनी नाम माझ्या परळच्या महाराजाचा विजय असो. आज दिवस सोन्याचा झाला रे, महाराजा हा परत आला. आज दिवस सोन्याचा झाला रे, महाराजा
आज आपल्यासोबत परेल भागातल्या परेलचा महाराजा यातले जे मंडळाचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे सुजित दादा, तर आज आपण त्यांच्याबरोबर आहेत. तर आज आपण जाणून घेऊ. दादा, तुझं स्वागत आहे आमच्या यश ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. तर आमच्या व्ह्यूअर्सना फक्त एवढंच सांग की जो जल्लोष आता अर्ध्यापैकी बऱ्यापैकी तर बघितला असेल, तर त्यासोबत तुझं काय आहे आणि जी बाप्पाची येण्याची आतुरता आहे ती थोडक्यात आम्हाला सांगू शकशील? आज गेली मी परसार्वजनिक उत्सव मंडळ पश्चिम विभाग परळचा महाराजा, आज गेली 9 वर्ष मी अध्यक्षपदाचा मान मिरवतो आहे. परंतु जी कार्यकर्त्यांची साथ मला लाभली ही गेली 12 ते 13 वर्ष आज कार्यकर्ता माझ्यासोबत आहे. आज 82 वर्ष मला साजरा करताना जो आनंद मिळतो आहे, जो पहिल्या वर्षी जो आनंद होता तोच आज मी 82 वर्षी आज आनंद प्राप्त करतो आहे. आणि यावर्षी अरुणदा दत्ते गेली 6 वर्ष त्यांनी 22 फूट मूर्ती आपली गणपतीची बनवली. 2 वर्ष परळच्या महाराजाचा स्केच हा मंडळाच्या वतीने देण्यात आला, परंतु त्यानंतर जो अरुण दत्तेंनी स्केच बनवला त्यानंतर ती मूर्ती घडत गेली आणि आज परळचा महाराजा हा अरुण दत्ते यांच्या संकल्पनेतूनच साकार होत असतो आणि तो पूर्ण मुंबईभर लोकांना आवडतो आहे. हेच मला आज आनंद वाटतो की हे सांगण्यासाठी की गणेश भक्त आज आमच्यावरती अतूट प्रेम करत आहेत आणि आज आगमनाच्या दिवशी नव्हे तर पाठपूजनाच्या दिवशी देखील ते भरघोस संख्येने आज इथे उपस्थित राहिलेले आहे. त्याबद्दल सर्व गणेश भक्तांचे आणि तुमचे यूट्यूब चॅनलचे देखील मी आभार मानतो आणि हा गणेशोत्सव आनंदात साजरा हो हीच परळच्या महाराजांनी प्रार्थना करतो. तर दादा, धन्यवाद तुझा मुळात वेळ थोडासा दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर आपण परळला सगळं काय एन्जॉय केलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. जसं परळ हे पुणेरी आहेत ते देखील आले तिथे वाजवायला. अतिशय जल्लोष, आवाज ढोलांचा, ताशांचा गडगडाट तुम्ही सगळं काही बघितलं असेल. आणि त्याचबरोबर तिकडचे सुजित चव्हाण म्हणून अध्यक्ष आहेत त्यांचे देखील आपण 2 शब्द ऐकले. आपला सत्कार देखील त्यांनी केलेला आहे. ते आटपून आत्ता आपण जसं मी तुम्हाला पहिला सुरुवातीलाच बोललेलो की परेलचा राजा झाल्यानंतर मी अबुदे राजा जो आहे इकडचा अबुदे नगरचा मी ते दाखवायला येणार आहे. तर आता माझ्या मागे हा बोर्ड बघू शकतात आणि तिथे अगदी आहे. तर आता आपण तिथे जाऊ, थोडेफार शॉर्ट्स घेऊ आणि मग परत भेटू. मुखामुखात एकच नारा, गजर ज्या नावाचा, मनामनात भरून माझा अभ्युदय नगरचा राजा. नमस्कार. आज आपल्यासोबत आहे जतीन गिरकर जे अबुदे नगर आहे तिकडचा जो राजा बसतो त्याचे त्या मंडळाचे हे सेक्रेटरी आहेत. तर आज आपण दाला विचारूया की जसं बाप्पाच्या येण्याची आतुरता सर्वांनाच आहे आणि त्या आतुरतेच्या निमित्तानेच जसं आपण जल्लोषात पाठपूजन, पाद्यपूजन किंवा जे काही गोष्टी करतो तर ते आपण दादाला विचारूया की दादा ह्या वर्षी कितपत तयार आणि कसं काय चाललंय.
यंदाचं हे आमच्या मंडळाचं 69वं वर्ष आहे. आता आज तर पाठपूजाची तयारी झालेली आणि पाठपूजा संपन्न होईल थोड्या वेळात. आता आतुरता आहे आम्हाला आमच्या बाप्पाच्या आगमनाची, जे म्हणजे 23 ऑगस्टला आमच्या बाप्पाचं आगमन आहे. आणि आमच्या आगमनाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण मुंबईपुरीला लागलेली चाहूल असते की आमचा बाप्पा फुलांच्या रथावर येतो. आणि आमचा पूर्ण इको फ्रेंडली रथ असतो, जेणेकरून आम्ही समाजाला एक संदेश देतो की पर्यावरण म्हणजे इको फ्रेंडली आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा आहे. मस्तच. तर तुम्ही ऐकलंच आहे दादाकडून. बाकी काय जास्त रिव्हील नाही येणार, त्यासाठी तुम्हाला नक्की या बाप्पाच्या आगमनाला यायला लागेल. आगमनची काय तारीख बिरीख सांगू शकतो? आमचं आगमन दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी असेल, तर सर्वांनी आतुरतेने या आणि जल्लोषमध्ये आमच्या सहभागी व्हा. तर तारीख देखील सांगितली आहे, तर मग सर्वांनी डायरेक्ट त्या दिवशी बाप्पाला बघायला या. ठीक आहे, धन्यवाद दादा, थँक्यू सो मच. तर आता आपण घरी आलो आहे फायनली. पूर्ण तुम्ही बघितलं असेल, मी परळवरून निघून जसं मी अबुदयनगरला पोचलो तोपर्यंत मधल्या पावसाच्या सरात पूर्ण भिजलेलं चिंब. तर ते सगळं आटपून घरी आलो आणि आता फ्रेश वगैरे होऊन मी ह्या व्हिडिओला एंड करतो. तसं पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितलं असेल की पहिलं मी सुरुवात दाखवली परळच्या महाराजाचं आणि दुसरं दाखवलं अबुदयनगरच्या राजाचं. इथे दोघां जागीही आपला छानपैकी मस्त सत्कार वगैरे केला गेला. जसे परळच्या राजाचे अध्यक्ष जे होते सुजित म्हणून दादा, त्यांना देखील आपण भेटलो, त्यांच्या 2 शब्द ऐकले. आणि तसंच अबुदयनगरचे जे जतीन म्हणून होते त्यांना देखील भेटलो, त्यांचेही 2 शब्द ऐकले असाल. आणि दोघांनीसुद्धा त्यांच्या आगमनाची तारीख देखील सांगितली आहे. तर आवर्जून आगमनाला नक्की या. आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ पूर्ण आवडला असेल न कुठेही स्किप करता, तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. आणि अशाच नवीन ब्लॉगसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन हिट करा, कारण आता लवकरच आपल्या आगमनाचे आणि नवीन नवीन गोष्टींचे ब्लॉग येणार आहेत. तर त्यासाठी तोपर्यंत